खोला तुम्ही दरवाजा. तेव्हा माझा मोबाईल तुझ्या हातात धर, नाही मग नाही ऐकून घे. नाही नाही, तुम्ही खोला दरवाजा. अरे नाही साहेब खोला तुम्ही. हे बघ, एक मिनिट नाही ऐक. नाही खोला तुम्ही. हॅलो हॅलो తంకడి తద్ది జొన్ను తాం తర్రి జొన్నకటి దక్క తర్రి జొన్నకటి తంకడి తద్ది జొన్ను తంకడి తద్ది జొన్ను తాం తర్రి జొన్నకటి దక్క తర్రి జొన్నకటి తంకడి తద్ది ताडपत्री टाकायची आम्हाला एक माणूस आहे पाहिजे. ना दोघं झाले. बस लाव दरवाजा, दरवाजा लाव, किचन दरवाजा लाव, दरवाजा लाव, दोघं दरवाजा लाव. नाही एकच हवंय. किती रुपये घेणार? हा? कुठे झाले इथं पलीकडं साहेब? दादा तुमच्या हिशोबाने नाही रे, तू काम करणार म्हणलं, तू सांग ना भाऊ. किती रुपये घेणार? द्या तुमच्या आता काय हं? केवढे तुम्ही जास्त द्या. काय आहे म्हणजे आता किती म्हणजे ना 400 फूट बाय 150 फुटाची ताडपत्री आपल्याला टाकायची. सगळ्यात पहिले तू सीट बेल्ट लाव, म्हणजे ना पोलीस पकडणार नाही. 400 फूट बाय 150. हा, थांब 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 हा थांब. दे बरं पट्टा माझ्या हातात. 400 बाय 150 फूट. हा, लाव. एकामध्ये होईल. आपण 3 जण आहे ना, एकामध्ये तू मी आणि हा. किती रुपये घेणार सांग, म्हणजे जायला नाही तर सोडतो तुला, नाही का? नाही जे आहे ते तेव्हा साहेब हा तू सांग ना. 1000 रुपये देऊन टाका खाली. अयो, नाही हाय तेच नाही का? जर माझा 12,000 रुपयाचा गॉगल तुला अरे घे. बापरे. नाही. बर, नीट सांग पैसे, म्हणजे आपण बोलू पुढे, नाही का? म्हणजे कसं आहे बघ, आम्हाला पण आमच्या घरावर पत्रे टाकायचे, हे टाकायचे नाही, ताडपत्री. तुम्ही सांगा. पटलं पाहिजे तुला बी व्यवस्थित. तुम्ही सांगा. हं? तुम्ही सांगा. तुझं नाव काय? प्रशांत कांबळे. साईल नाव लिहून घे रे, वैदिक. मोबाईल मध्ये नोट कर. प्रशांत कांबळे. वय किती आहे? 27-28 आहे का? हा, 27. डिप्रेशन डिप्रेशन 28. काम काय काय करतो? मिस्त्री अख्खं, म्हणजे ऑलराऊंडर. अच्छा. व्यसन काय काय करतो? विमल. तंबाखू, तंबाखू, विमल, दारू. नाही. खरं सांग. लिहिलं. लिहिलं ना? आम्हाला काय काम बिन नाही करायचं. हम्म. काय रेनकोट भारी रा. ऐक आता माझं, आम्हाला काय ताडपत्री बिडपत्री नाही टाकायचं. आम्ही एक व्यसनमुक्ती केंद्राचं काम करतो. अच्छा. की जी लोक असं हे करतात ना, व्यसन करतात ना, आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करतात ना, त्यांच्यासाठी. म्हणजे की आता आम्ही तुला 2 वर्षासाठी व्यसनमुक्ती केंद्रात सोडणार. आता नाही हो साहेब. बरं 2 मिनिटं माझ्याशी गप्पा मार, मग उतरव. नाही घाबरू नको, पहिली गोष्ट नाही साहेब. घाबरू नको. नाही माझ्याशी 2 मिनिटं गप्पा मार. नाही, नाही म्हणलं की नाही. मिनिटं ऐक आता माझं, 1 मिनिट ऐक माझं. काय नाही होत. नाही साहेब. नाही अरे नाही 2 मिनिटात नाही खोला तुम्ही. आता माझं ऐकून घे, मग खोलणार. ऐकणार ना माझं? 2 मिनिटं खोला. खोलणार, ऐकायचं माझं सगळ्यात पहिलं. हा, दो खोला तुम्ही. आधी काय नाही ऐकून घ्यायचं मग खोलणार. नाही, ऐक आता. खोला तुम्ही. हे बघ, काय करत नाही, घाबरायचं नाही आता. 1 मिनिट ऐक. मला बायका पोर आहे साहेब. बरोबर. मला तुला बायका पोर आहेत. आता माझं ऐकून घे. हा. हे सगळं खोटं आहे. नाही ना साहेब. अरे खोटं आहे हे सगळं. नाही. ऐक माझं, ऐकून तर घे. नाही तुम्ही खोला दरवाजा. खोला तुम्ही दरवाजा. बघा, माझा मोबाईल तुझ्या हातात धर, मग ऐकून घे. नाही तुम्ही खोला दरवाजा. अरे नाही साहेब खोला तुम्ही. हे बघ, 1 मिनिट ऐक. नाही खोला तुम्ही. हॅलो खत्म हॅलो. हे बघ, हा कॅमेरा चालू आहे. बाय बाबा. बाय नाही साहेब तुम्ही टाटा खोला. खोटं आहे. नाही, Goodbye. ऐका नाही, गया. ऐका दरवाजा खोला तुम्ही. नाही सॉरी दरवाजा खोला तुम्ही. नाही सॉरी अरे, दरवाजा. बाजूला बोलू आपण, बाहेर बोलू, गाडीच्या बाहेर बोलू. हा, हा. ठीक आहे. हा. घाबरायचं नाही आता. काय आता घाबरायचं नाही. आता आपण गाडीच्या बाहेर हा. थांबून बोलूया. हा, फक्त राहू. पॅनिक होऊ नको. बंद कर फोन. हा. फोन बंद कर. ये माझ्यासोबत बाहेर बोलू आपण, मग परत बसू आता. दरवाजा. ठीक आहे. हा. हा माईक धर फक्त तुझ्या हातात. दरवाजा खोला. हा माईक धर फक्त तुझ्या हातात, म्हणजे तुझा आवाज येईल. असं धर समोर हा. तोंडापाशी. हा, काय घाबरू नको. सगळ्यात पहिले हे बघ, हा माईक आहे. हा माहिती आहे. हे बघ, हा समोर कॅमेरा चालू आहे. हा. सरक ना, असं दिसतो ना कॅमेरा. दरवाजा खोला तुम्ही. अरे मग आपण बोलणार कसं? नाही ना तुम्ही 2 मिनिटं दरवाजा खोला. आपण कॅमेऱ्यासमोर बोलणार मी आहे. मोबाईल घेतो वाटत तुम्ही दरवाजा खोला तुम्ही. इथं बसा, हालायचं नाही. इथं नाही दरवाजा खोला तुम्ही. ये.
आता माझं ऐकून घ्या आता, हा. ठीक आहे? बरोबर. आता आपण युट्यूब वरती व्हिडिओ बनवतो. अच्छा. हा, तर घाबरू नको. थांब, साईल नको हलवू, मी त्यांना बसवतो. काय, आम्ही युट्यूब वरती व्हिडिओ बनवतो की बाबा व्यसन करणं कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, त्याच्याने तुमच्या मुलाबाळांवरती पुढे जाऊन काय परिणाम होऊ शकतो. खूप असं म्हणतो. गरीब लोकांना कसं फसवलं जातं, त्यांची कशी फसवणूक करून जे मजुरी करणारी लोक आहेत त्यांना कसं फसवणूक करून गाडीत बसवलं जातं. अनोळखी माणसाच्या गाडीत बसायचं नसतं. आम्ही एक संदेश दिला, आता 2 मिनिटं गाडीत बस, घाबरायचं नाही. आता तू काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त 2 मिनिटं आपल्याला कॅमेरा समोर बोलायचंय की व्यसन कितपत चांगलं आहे आणि कितपत अयोग्य आहे. काय, ठीक आहे? हे सगळं तुझ्या समोर हा एक टॉपिक होता, तू घाबरला, ठीक आहे, पण आपण बोलूया. ये बस. हा हो साहेब, ऐका ना, मला लय भीती वाटायली. दरवाजा उघडाच ठेव, दरवाजा उघडाच ठेव, तुझ्या भीतीसाठी दरवाजा उघडा ठेव. काय, थांब रे थांब. हॅलो. नाही मी आलो नाही. 2 मिनिट थांब, मी आलो, जरा बोलतो त्यांची. 2 मिनिट. नाही ताडपत्र शपथ नाही, आलो 5 मिनिटात. थांब. तर सगळ्यात पहिले हे लाव, म्हणजे तुझा आवाज क्लिअर येईल. हा. तर तुझा अनुभव कसा होता गाडीत बसल्या ते सांग आता इथं हा. समोर पब्लिकला. नाही मी गाडीत बसलो, मी भेलो अचानक, नाही का? कसं काय भ्यायला ते सांग. कसं काय म्हणजे मला असं काय तर वाटलं की ते नाही का. सगळ्यात पहिले हे सांग की मी कामाच्या आशेने बसलो, ह्यांची काही चौकशी न करता बसलो. हा, पहिले विचारलं नाही मी काय काम आहे काय नाही, हा. न विचारता बसलो आणि अचानक परत घाबरून गेलो मी. अचानक घाबरून गेलो की माझ्यासोबत म्हणजे काय घडण किंवा काय घडणार आहे ह्या विचार न करता मी डायरेक्ट बसलो. मला गरज आहे पैसे, त्यासाठी बसलो मी, बरोबर. न विचारता. पैशांची गरज आहे म्हणून तू तुझा जीव धोक्यात घालशील का? नाही दरवाजा तर लावू नको, घाबरू. आता काय टेन्शन आहे, मी आहे ना, घाबरायचं नाही. गरीब लोकांवरती जेव्हा अत्याचार होता तो उघडकीस येत नाही, नाही, आणि हा आपण उघडकीस आणलाच. उघडीच आणला असं आपण आणला, आणला आणि हा अत्याचार नव्हता, नव्हतं. हा एक समाजाला मेसेज होता मेसेज होता. की तू बोल आता इथं पब्लिक समोर की मी पण खाणार नाही, तुम्ही पण खाऊ नका, व्यसन पाणी करू नका. बोल. तुम्ही बी खाऊ नका, मी बी खात नाही, व्यसन करू नका. गायच्या पिमल दारू न विचारता कोणासोबत जाऊ नका, बसू नका. बाकी आता तुला भीती किती वाटली ते सांगायचं, खरं खरं सांगायचं. रेल मध्ये एवढं भेलो की असं वाटलं की माझ्यासोबत काहीतरी घडणार आहे. मी लय भेलो आज अचानक. आणि खरं आहे की न विचारता अनोळखी माणसासोबत जाणं हे खरंच रेल मध्ये. बाकी आमच्या कामाबद्दल काय वाटतं ते 2 शब्द बोल. दादा भेटले, कानभाऊ मला सांगितला, असं इथनं पुढे काळजी घ्या, पैशाच्या मागे एवढं पडू नका की आपण घाबरून मरू शकतो. घाबरून मरू शकतो. असं नका करू. नाही खरंच मी लय भेलो म्हणजे अक्षरशः. सलमाजा आली, मला बी तुझ्यासोबत काम करून आणि हे राहिलं आपलं प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा, लाईक करा. सागर साहेबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.